मित्रांनो, विचार करा, तुम्ही एखाद्या कापड दुकानात गेलात आणि तुम्हाला फक्त शर्ट खरेदी करायचं आहे, परंतु दुकानदाराने सांगितलं तुम्हाला मी शर्ट देतो, परंतु त्यासोबत तुम्हाला पॅन्ट, अंडरविअर, बनियन सगळं खरेदी करावं लागेल आणि ते कंपल्सरी आहे, तर तुम्ही त्या दुकानातून शर्ट खरेदी कराल का? अजिबात नाही. तुम्ही दुसऱ्या दुकानात जाल. परंतु प्रत्येक दुकानात जर असंच झालं, प्रत्येक दुकानदार म्हणू लागला की शर्ट पाहिजे असेल तर सगळं खरेदी करावं लागेल तरच मिळेल, अन्यथा मिळणार नाही, तर तुम्ही काय कराल? मित्रांनो, अगदी हीच अवस्था आपल्या बळीराजाची, आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. सध्या रब्बी हंगाम चालू आहे, पेरण्या पूर्ण होत आल्यात, गहू आहे, ज्वारी आहे, मका आहे आणि आता या पिकांसाठी शेतकऱ्याला युरियाची प्रचंड गरज आहे, खरोखर गरज आहे. बाजारामध्ये युरियाची गोणी फक्त 260 रुपयांना उपलब्ध आहे, परंतु शेतकऱ्याला त्याच्यासाठी 600 रुपये मोजावे लागत आहेत. तर तुम्ही म्हणाल 260ची वस्तू 600ला कशी? याला म्हणायचं लिंकिंगची जादू. ज्या काही खत तयार करणाऱ्या कंपन्या आहेत, खत निर्मिती कंपन्या, खत उत्पादन कंपन्या, त्यांनी सक्ती केली आहे शेतकऱ्यावरती की जर तुम्हाला युरिया हवा असेल तर तुम्हाला युरियासोबत नॅनो युरिया, जिप्सम, नॅनो DAP, सूक्ष्म अन्नद्रव्य ही सगळी विकत घ्यावी लागतील. म्हणजे एक्स्ट्राची, ज्याची गरज नाही ती खतं, ती औषधंसुद्धा शेतकऱ्याला विकत घ्यावी लागतील आणि या सगळ्याची किंमत जाते 600 रुपयावर. मला सांगा, सध्या शेतीमध्ये इतकं म्हणजे प्रचंड ताणाताण चालू आहे, उत्पन्न निघत नाही, शेतकरी अगदी हवालदिल आहे, त्यावरती ही अस्मानी संकट, पुराची वगैरे, पावसाची, आणि त्याच्यामध्ये हे सगळं चालू आहे. आता या सगळ्याच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका नक्की काय? बघा, सरकारची भूमिका अशी आहे, कृषी संचालक असं म्हणतात की बाजारामध्ये युरियाचा अजिबात तुटवडा नाही, काळा बाजार चालू नाही आहे. जर तसं काही होत असेल तर शेतकऱ्यांनी तक्रार करावी. कुठं करावी तक्रार? त्यांनी 2 नंबर दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 98 22 44 66 55 हा एक नंबर आहे, स्क्रीनवर मी दाखवतो. अजून एक नंबर आहे टोल फ्री, तो आहे 1800 233 4000. या नंबरवरती कॉल करून तक्रार करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. एक ईमेल ID पण दिला आहे, तो ईमेल ID तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो, त्यावर तुम्ही ईमेल करा. आता आपण काय करू, उद्या आपण याच्यावर एक कॉल करू, लाईव्ह कॉल करून बघू की नक्की उत्तर काय मिळतंय. ठीक आहे? तर ही सध्या अवस्था चालू आहे. मग आता शेतकरी नक्की करायचं तरी काय? 260ची गोणी 600ला मिळते आहे. याच्यावरती तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यावरती सोल्युशन सांगा. आपण उद्या एक कॉल करून बघू. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सरकारचे डोळे उघडतील, सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप करेल. आता याच्या दुकानदारांची अजिबात काही चूक नाही आहे, कारण वरून जसा ऑर्डर येते तसं त्यांना ते फॉलो करावं लागतं. तर बघा, आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.